नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचबरोबर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर येस, म्हटलं की चला या टॉपिकवरती आपण बोलूयात, कारण सी सेक्शननंतरनं माझं पोट खूप जास्त राहिलं होतं. म्हणजे आत्ता पण आहे, नॉर्मल आहे आता, ते अजून इतर साईजने कवर होऊन जाईल. पण मी आता तुम्हाला सांगते की प्रेग्नेन्सीमध्ये जेव्हा माझं वेट झालं होतं डिलेवरीपर्यंत, तर ते 76 झालं होतं. मग डिलेवरीनंतरनं ते परत 69वर आलं डिलेवरी झाल्यानंतरनं. आणि परत म्हणजे जस्ट मी डिलेवरी झाल्यानंतर लगेचच वेट केलं होतं, त्यावेळेस 69वर आलं होतं. 69वरती आल्यानंतरनं परत मग 2 ते 3 महिन्यात माझं वेट परत 75वर गेलं. म्हणजे जेवढं अगोदर झालं होतं परत इथेच माझं वेट जाऊन पोहोचलं. मला इतकं टेन्शन यायचं. पण त्यावेळेस आपल्याकडे काही ऑप्शन नसतो, कारण आपल्याला त्यावेळेस खाणं गरजेचंच असतं, आपल्याला फीड करायचं असतं. आपण जर नाही खाल्लं तर आपण फीड कुठून करणार. तर त्यासाठी मग मी त्यावेळेस असा विचार केला की नाही, आता मी माझ्या स्वतःचा विचार नाही करणार तर बाळाचा विचार करणार आहे. झाली तब्येत तर होऊ दे, नंतरनं तेवढी मेहनत घेतली तर ते पण कवर होऊन जाईल. तर त्यावेळेस माझं एवढं वेट गेन झालं. तर त्या रिलेटेड आज मी बोलणार आहे की मी वेट कमी करण्यासाठी काय केलं आहे, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे नेक्स्ट व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेन. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला मेन टॉपिक आहे वेट लॉस कसं करायचं. तर वेट लॉस ही जी समस्या आहे ना, ती जवळजवळ 90% लोकांना आहे, की एवढं वेट गेन झालं आहे, वेट लॉस कसं करायचं, वेट लॉस कसं करायचं. पण वेट लॉस करणं काहीच अवघड नाही आहे. जर आपण प्रॉपर वेने गेलो ना तर काहीच अवघड नाही आहे. तेवढी मेहनत केली, तेवढा डाएट फॉलो केला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. मग तुमचं वेट कितीही असू दे. कारण मला पण असंच वाटायचं की माझ्याच्याने होईल का. हे पण मला असेच बोलायचे की तुझ्याच्याने काय होत नसतं, तू काहीच करीत नसती. तर मी म्हटलं की नाही बघा तुम्ही, मी करणार. आणि फायनली माझं जवळपास 8.5 किलो वजन कमी झालेलं आहे. म्हणजे लास्ट टाईम मी जेव्हा याला चालू केलं ना की आता मला वेट लॉस करायचं आहे म्हणून, आणि मी वेट लॉस कधीपासून स्टार्ट केलं ते पण तुम्हाला सांगते. तर मी वेट लॉस करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली ना त्यावेळेस माझं वेट होतं 73 किलो. आणि आत्ता जर वेट बघितलं म्हणजे मी 8-10 दिवस झाले असतील त्यावेळेस वेट केलं होतं. तर त्यावेळेस माझं वेट आलं होतं 66 kg आणि 100 ग्रॅम होतं वरती. तर एवढं वेट कमी केलेलं आहे मी. आणि हे वेट मी 2.5 महिन्यात कमी केलं आहे. म्हणजे असं नाही की मी काही खात पीत नव्हते आणि म्हणून माझं एवढं वेट कमी झालं आहे. तर मी काय केलं की जेव्हा माझं बाळ वरचं खायला लागलं, म्हणजे 6 महिन्यानंतर नॉर्मली आपण बेबीला खाऊ घालू शकतो वरचं बाकीचं फ्रूट्स वगैरे असतील तर. तर जेव्हापासून बाळ वरचं खायला लागलं त्यावेळेस मग मी माझं स्वतःचं खाणं कमी केलं. कारण मी इतकी खात होते ना की सकाळचा नाश्ता करायचं, परत 10 वाजता दूध प्यायची शतावरी टाकून. कारण मिल्क सप्लाय होण्यासाठी, चांगला मिल्क सप्लाय होण्यासाठी शतावरी खूप इम्पॉर्टंट आहे डिलिव्हरीनंतरनं. तर मग मी दूध प्यायची 10 वाजता. त्याच्यानंतर 12 वाजता जेवण करायची. ते जेवण केल्यानंतरनं परत 2 वाजता जेवण करायची. परत 4 वाजता काहीतरी खायची फ्रूट्स वगैरे. तर आणि 4 वाजता खाल्ल्यानंतर परत 7 वाजता जेवण करायची. म्हणजे दिवसभरात इतके वेळा मी अक्षरशः जेवण करत होते. आणि इतकी जास्त तब्येत झाली होती ना माझी, मी तो फोटो पण तुम्हाला शेअर करेल. म्हणजे वेट लॉस जर्नी स्टार्ट करायच्या अगोदरचा व्हिडिओ फोटो. तर इतकी खतरनाक त्यावेळेस माझी तब्येत झाली होती. अक्षरशः मला जेवण जातसुद्धा नव्हतं, पण मला बळजबरी खावं लागायचं, कारण सगळा प्रॉब्लेम होऊन जायचा. तर त्यावेळेस मी एवढं हे केलं. आणि आता म्हटलं की चला 6 महिने झालेत आणि आपण आता आपलं खाणं कमी करायला पाहिजे. तर मग मी काय केलं की नॉर्मली माझं जेवण मी कमी केलं आणि बाळाला वरचं खाऊ घालायला लागले. तर तेव्हापासून मी ठरवलं की मी अगोदर काय केलं की मला नेमकी माझ्या डाएटमध्ये कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, कोणत्या नाही घ्यायच्या, त्याची मी लिस्ट आधी बनवली.
त्यानंतर मग मी एक्झरसाईज करायला लागले. एक्झरसाईजमध्ये मी काय केलं की मला वाटलं आता माझ्याच्याने एकटीने काय माझ्याच्याने पॉसिबल नाही, मी तेवढं सिरियसली करणार पण नाही. तर मग मी काय केलं की ऑनलाईन योगा क्लासेस जॉईन केले. तर 3 महिन्याचे योगा क्लास मी जॉईन केले होते. आत्ता सध्या मी ते क्लास बंद केलेले आहेत. तर योगा क्लास जॉईन केल्यानंतर काय व्हायचं की म्हणजे कधी कधी 5-6 दिवस माझ्याकडून महिन्यात ते पण मिस होऊन जायचं. आणि महिन्यात पण मी जेव्हा एक्झरसाईज करायची ना तेव्हा पण माझ्याच्याने कंटिन्यू होत नव्हतं. म्हणजे नॉर्मली 1 तास योगा सेशन असायचं, त्याच्यात माझ्याकडून आहे ना ती 45-40 मिनिट असंच व्हायचं. कारण काय व्हायचं की मी बाळाला झोपी लावून एक्झरसाईज करायचे आणि मध्येच ते उठलं ना तर मग त्याला घ्यावंच लागायचं मला. मग त्यामुळे मग माझं असं थोडंसं वेळेचं डिस्टर्ब व्हायचं. तरी पण मी कंटिन्यू करायचे की म्हणजे नाही का की आपल्याला करायचंच आहे, तेवढं सिरियसली करायचंच आहे. मग मी बाळाला मॅनेज करून किंवा बाळाला समोर खेळायला ठेवून मग मी एक्झरसाईज करायचे. खूप मी स्ट्रगल केलं आहे त्या गोष्टीसाठी, म्हणजे एवढं वेट लॉस करण्यासाठी. बाळाला बघून सगळ्या गोष्टी हँडल करून मग मी एवढं सगळं वेट लॉस केलं आहे. आणि आणखी पण मला वेट लॉस करायचं आहे. माझं टार्गेट ॲटलिस्ट 60 आहे, आता 66 झालेलं आहे. तर बघूयात कसं कसं होतं आहे. आणि काय होतं की आपण एका पॉईंटला आलो ना की आपलं वेट स्टक होऊन जातं. म्हणजे आपण किती पण डाएट फॉलो करू दे किंवा एक्झरसाईज करू दे, पण आहे ना 15-20 दिवसांसाठी असं होतं ना की आपलं वेट लॉस काही केल्या होत नाही. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी फॉलो करतो आहे तरी पण होत नाही. तर ते नॉर्मली होत असतं. कारण सुरुवातीला काय असतं की वॉटर वेट असतं, नॉर्मली पटापट आपलं वेट लॉस होतं, नंतर तेवढं पटकन वेट लॉस होत नाही. तर त्यावेळेस आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, आपल्याला एक्झरसाईज कंटिन्यू करायची आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की मी माझं वेट लॉस करण्यासाठी मी C-सेक्शन नंतरनं काय केलं. तर पहिली गोष्ट तर मी जेवण कमी केलं म्हणजे मी काय करायची की सकाळचा नाश्ता आहे त्या टायमिंगला घ्यायची, 9च्या अगोदर नाश्ता करायची. त्यानंतर 12 वाजता जेवण करायची. परत त्यानंतर डायरेक्ट रात्री जेवण करायचे. आणि मध्ये 4-5 वाजता आपण नॉर्मली फ्रूट्स वगैरे खाऊ शकतो. आणि जेवण पण मी काय असं नाही की राईस किंवा फक्त सॅलड वगैरे असं नॉर्मल असं नाही, मी भाजी भाकरच खाते. आत्ता पण मी तेच खाते. सकाळचं मी पोहे वगैरे. आणि आता मी ते पण सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टी इंटेक करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्याला त्यामधून प्रोटीन्स मिळतील, फायबर मिळतील. आणि आपल्याला फॅट ज्या गोष्टींमधून मिळतं ना ते आपल्याला अवॉइड करायचे की जेणेकरून आणखी आपलं फॅट इन्क्रीज होणार नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत की तुम्हाला डाएट करायचं म्हणजे खाण्यामध्ये काही गोष्टीच निवडायच्या आहेत खाण्यासाठी आणि एक्झरसाईज करायची आहे. जर तुम्ही आपला आहे त्याच्यामध्ये फॅट जर आणखी वाढू दिलं नाही आणि एक्झरसाईज करत राहिले तर 100% वेट लॉस हे होत असतं. तर त्याच गोष्टी मी फॉलो केल्या. मी काय करायची की योगा करायची, म्हणजे दिवसातून 1 टाईम योगा करायची 40 ते 45 मिनिट कमीत कमी. आणि त्यानंतर जेवण मी असं फॉलो केली की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. आणि मध्ये काहीच खायचं नाही. आणि पहिली गोष्ट की मी चहा तर पितच नाही. तुम्हाला काय करायचं आता कोणकोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या ते मी तुम्हाला सगळं सांगते. तर तुम्हाला साखर वगैरे म्हणजे ज्या गोड पदार्थ आहेत ते तुम्हाला टाळायचे आहेत. त्याचबरोबर बाहेरचं जे ऑइली खाणं आहे किंवा हॉटेलमधलं जेवण आहे ते तुम्हाला टाळायचं आहे. त्याचबरोबर जे आपण घरगुती काही पण तळतो वगैरे, आपण काय करतो की चला आईने हे केलं आहे, खाऊन बघते कसं झालं आहे, नाही का, असं होतं. पण त्या गोष्टीवर जर तेवढं तुम्ही कंट्रोल केलं ना तर 100% तुमचं वेट लॉस होणार आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे की आपण वेट लॉस करतो ना तर आपल्यावर सेल्फ कंट्रोल ठेवायचा आहे की आपल्याला नाही करायचं ना, नाही खायचं ना तर नाहीच खायचं. तरच तुम्हाला रिझल्ट हे मिळणार आहेत. आणि आपल्याकडं नॉर्मली म्हणजे तुम्ही आठवड्यातून चला एखाद दिवशी असं काहीतरी स्पायसी खाऊ शकता, पण रोजच तुम्ही दिवसातून थोडंफार 2-2 घास खाताय ना तर तेवढंच तुमचं फॅट वाढणार आहे. तर त्याच्यावर तुम्हाला मेन म्हणजे कंट्रोल करायचं आहे. तर जेवणामध्ये तुम्हाला प्रोटीन्सवाले गोष्टी घ्यायच्या आहेत. डाळी असतील म्हणजे कडधान्य वगैरे, भाज्या, हिरव्या भाज्या, पालेभाज्या ह्या तुम्हाला घ्यायचं आहे. यामधून काही तुमचं फॅट वाढणार नाही आणि प्रोटीन्स तुम्हाला मिळणार आहेत, फायबर मिळणार आहेत की जेणेकरून तुमची एनर्जी जास्त काळ टिकून राहील. भरपूर प्रमाणात सॅलड घ्यायचं आहे, गाजर असेल, काकडी असेल, बीट असेल. तर याचा तुम्हाला वापर आपल्या जेवणामध्ये करायचा आहे. तर आता नाश्त्यामध्ये तुम्ही आहे ना पोहे घेऊ शकता, शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्स असतात. त्याचबरोबर आपलं
बेसन पिठाचं धिरडं घेऊ शकता, मुगाचं धिरडं घेऊ शकता. आता वेट लॉससाठी कोणकोणत्या रेसिपी आहेत ना, मी त्या पण शेअर करणार आहे की मी वेट लॉससाठी काय करते, तर काय खाते, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर मी काय करते की नेमाने एक गोष्ट मी नेमाने फॉलो करते जेव्हापासून वेट लॉस करायला लागली आहे तेव्हापासून. तर सकाळी मी काय करते की रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर आवरल्यानंतर ना एक ग्लासमध्ये 1 चमचा जिरी, त्याचबरोबर ओवा, बडीशेप आणि मेथीचे बी, तर हे एक चमचा एका ग्लासमध्ये भिजायला टाकते किंवा तुम्ही तांब्यामध्ये भिजायला टाकू शकता. आणि ते तुम्हाला भिजवल्यानंतर ना सकाळचं छानपैकी उकळून प्यायचं आहे. त्यामुळे खूप मदत होते वेट लॉस होण्यासाठी, फॅट लॉस होण्यासाठी खूप जास्त मदत होते. तर ते तुम्हाला नियमितपणे करायचं आहे. आणि 1 महिना जर तुम्ही नियमितपणे ते फॉलो केलं आणि शुगर तुम्ही बिलकुलही इंटेक जर शुगरचा नाही केला तर 100% तुमचे 2 ते 3 किलो खाऊन पिऊन वजन कमी होणार आहे. फक्त तुम्हाला प्रोटीन्सवाल्या गोष्टी घ्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला पनीरचा वापर करायचा आहे, मूग असेल, त्याचबरोबर हरभरा असेल, चणे असेल, म्हणजे डाळींचे जे पदार्थ आहेत त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. कारण डाळींमधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतं. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी असतील, फ्रूट्स असेल, फ्रूट्सने काही तुमचं फॅट वगैरे वाढत नाही, त्यामुळे एनर्जी पण भरपूर टिकून राहते. आणि नॅचरल शुगर असल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये म्हणजे असं फील होत नाही की क्रेविंग होत नाही. तर त्या साखर म्हणजे चहाऐवजी तुम्ही फ्रूट्स वगैरे खाऊ शकता. तर अशा काही गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं तर 100% वेट लॉस होणार आहे. पण वेट लॉस करत असताना म्हणजे खाण्यासोबत तुम्हाला एक्झरसाईज करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एक्झरसाईज नाही केली, प्रॉपर वेने नाही केले तर कसं वेट लॉस होईल, आपल्या बॉडीला प्रॉपर शेपच मिळणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक्झरसाईज करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आता मी तर बाळ बघून ह्या सगळ्या गोष्टी करते. ज्यांचं म्हणजे ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ज्यांची डिलेवरी वगैरे झालेली नाही आहे किंवा ज्यांना PCOD PCOSचा प्रॉब्लेम असेल, त्यांच्यासाठी योगा इतका महत्त्वाचा आहे. तर तुम्ही करू शकता, नक्कीच करू शकता. आता मी सेक्शन नंतर 6व्या महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला लागली आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि जर तुमची डिलेवरी नेटकीच झालेली असेल तर तुम्ही तेवढे हार्ड योगा करायचे नाहीत. जे नॉर्मल 4थ्या महिन्यानंतर तुम्ही करू शकता, पण जास्त हेवी योगा करायचे नाही. जे नॉर्मल फक्त तेच योगा करायचे आहेत. कारण आपल्याला बाळाला बघून फीड करून ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस पॉसिबल होत नाहीत. पण मी आता 6व्या महिन्यानंतर सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं मॅनेज करून स्वतःसाठी वेळ द्यायला लागली आहे. जर आत्ता आपण स्वतःसाठी वेळ नाही ना दिला तर इन फ्युचर आपलं फ्युचर वेगळंच असणार आहे. तर जर तुम्हाला फ्युचरमध्ये चांगलं दिसायचं असेल, छान छान कपडे घालायचे असतील, तर तुम्हाला आत्ता स्वतःसाठी वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. आणि चांगलं दिसण्यासाठीच नाही तर आपल्या हेल्थसाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, योगा करणं. तर योगाचं मला सेपरेट तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचं काही हे नाही, कारण तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता किंवा यूट्यूबला पण व्हिडिओ सर्च करू शकता. पण मी कशा पद्धतीने योगा करते एखाद्या व्हिडिओमध्ये मी हे म्हणजे व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, नक्कीच मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करून शेअर करेल. पण तुम्हाला त्यामध्ये चहाचा वगैरे वापर बिलकुल करायचा नाही. तुम्ही त्याऐवजी ग्रीन टी घेऊ शकता. जे हेल्दी ड्रिंक्स आहेत, लिंबू पाणी असेल तर ते घेऊ शकता. त्यामुळे खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही क्वेश्चन असतील ना वेट लॉसबद्दल तर मला नक्की सांगा. कारण मला स्वतःवर कॉन्फिडन्स आला आहे की बाबा मी करू शकते. कारण त्यावेळेस माझं इतकं खतरनाक वेट वाढलं होतं ना, मला अक्षरशः ना माणसामध्ये जायचं हे वाटायचं की यार मी कशी होते. म्हणजे माझं ना वेट 48 to 52च्या दरम्यानच असायचं आणि प्रेग्नेन्सीमध्ये डायरेक्ट 76वर गेले होते मी. मला जवळपास सगळेच लोक बोलायचे की तुला ट्विन्स बेबी आहे का, ट्विन्स आहे का. इतकं जास्त माझं हे झालं होतं, वेट वाढलं होतं. तर मी आता ते कंट्रोलमध्ये आणू राहिली आहे. जवळपास 8.5 किलो वजन मी कमी केलं आहे आणि आता माझं टार्गेट आहे, नेक्स्ट टार्गेट 60चं. मला 55पर्यंत तरी आणायचं आहे, पण बघू आता होते की नाही. पण मी करणार. मग त्यासाठी वर्ष का लागे ना, खाऊन पिऊन मी वेट कमी करणार. कारण काय होतं, खाऊन पिऊन वेट कमी करणार म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी काही पण खाईल.
मी ज्या गोष्टी आपल्यासाठी प्रोटीन्स वगैरे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे ना, त्याच गोष्टी मी इनटेक करणार आहे. फॅटवाल्या गोष्टी बिलकुलही खाणार नाही आहे मी. बाहेरचं तर माझं खाणं होतच नाही, नाहीच खात मी. आणि काय होतं की आपण एवढी मेहनत करतो आणि जर आपण एवढ्या गोष्टीसाठी जर हे केलं ना, तर परत आपले 15-20 दिवस 1 किलो वजन कमी करण्यामध्ये निघून जातात. त्यापेक्षा आपण जर स्वतःवर कंट्रोल ठेवला ना, तर रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर मिळतील. तर अशा पद्धतीने मी सध्या वेट लॉस करत आहे आणि आणखी पण मला करायचं आहे. तर तुम्हाला जर रेसिपीज पाहिजे असेल ना, तर मी नक्की इथून पुढे शेअर करत जाईल की मी कोणकोणत्या रेसिपीज बनवते, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी फॉलो करते, कशा पद्धतीने ते बनवते. आणि मी जास्त काही खर्च करत नाही की बाबा एवढ्या गोष्टी महागड्या मी आणल्यात आणि मग मी तेच खाते, असं नाही. जे घरगुतीच्या गोष्टी आहेत ना, ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळते ना, मी त्याच गोष्टी फक्त इनटेक करते. यापुढे तर तुम्हाला आपल्या आता व्हिडिओच्या मार्फत सगळ्या गोष्टी बघायला मिळणारच आहे. तर मी नक्की प्रयत्न करीन की रोज एकतरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्याचबरोबर आता माझं बेबी ना, आता त्याला 10वा महिना चालू आहे. तर आपण कोणकोणत्या गोष्टी, म्हणजे कोणकोणत्या रेसिपीज बेबीसाठी पण बनवू शकतो, त्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्यांचं पण बेबी माझ्यासोबतचं असेल किंवा आधीचं असेल, लेट म्हणजे माझ्या बाळाच्या नंतरचं असेल, तर त्या ह्या गोष्टी फॉलो करू शकतात. नक्कीच त्यामुळे पण बेबीचं वेट गेन होण्यासाठी मदत होते. तर बेबीचं वेट गेन होण्यासाठी आणि आपलं वेट लॉस होण्यासाठी कोणकोणत्या रेसिपीज आहेत यापुढे आणि कोणकोणत्या ट्रिक्स आहेत, काय काय मी फॉलो करते, हे सगळं मी तुमच्यासोबत यापुढे शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून या पुढचे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत, ज्याही रेसिपीज आहेत, ह्या तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता डिलेवरीच्या रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत मी त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सी सेक्शन झालं की नॉर्मल झालं, गर्ल झाली की बॉय झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आता सगळ्यांना नेक्स्ट एक्साइटमेंट जी लागलेली आहे की बेबीचं फेस कधी रिव्हील करणार आहे. तर मला तर तुम्हीच सांगा की मी बेबीचं फेस कधी रिव्हील करू. तुम्ही जेव्हा म्हणणार तेव्हा मी बेबीचं फेस नक्की रिव्हील करील. तर खूप जास्त प्रमाणात मला कमेंट्स करा, आपला व्हिडिओ लाईक करा, तर की जेणेकरून मला पण समजेल की तुम्हाला किती जास्त एक्साइटमेंट आहे बेबीला बघायची, बेबीचं फेस रिव्हील करण्याची. तर नक्की मला तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.